नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कशा आहात तुम्ही सर्वजण? आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे अभ्यास करताना लक्षात कसे ठेवावे किंवा अभ्यास केलेला लक्षात कसा ठेवावा आणि त्यासाठी ट्रिक कुठले वापरावेत. ओके, मग त्यानंतर दुसरी आपला जो काही टॉपिक आहे यामध्येच अभ्यास करण्यासाठी वेळ कोणती योग्य राहील, कुठल्या वेळेला अभ्यास केलेलं चांगलं, का पहाटे, संध्याकाळी, दुपारी, कधी, तर यावरती सगळं आपण बोलणार आहोत. आणि मला वाटत नाही की हा व्हिडिओ बघितला तुम्ही आणि त्यानंतर तुमचा दुर्लक्ष होतं अभ्यासाकडे, हे अजिबात वाटत नाही. कारण तुमच्या मनामध्ये काहीतरी ध्येय ठरलेलं आहे आणि तुम्हाला काहीतरी अभ्यास करायचा आहे आणि त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघतोय आणि असं मी गृहीत धरून शिकवतो. ओके, तर बघा आपलं काय आहे. फर्स्ट मध्ये आपल्याला हे बघायचं आहे की अभ्यास केलेला लक्षात कसे ठेवावा किंवा कसा ठेवावा. मग याच्यामध्ये बघा, पहिलं आपलं एक फर्स्ट मुद्दा आहे की बाबा जे काही अभ्यास करताय ते समजून घेणं गरजेचं आहे. कुठला का टॉपिक असे ना, त्या टॉपिक मध्ये जो काही तुम्ही अभ्यास करता तो अभ्यास समजून घेणं महत्वाचं आहे, ना की रट्टा मारणं. रट्टा जर मारणं, आता रट्टा मारणं म्हणजेच काय की घोकमपट्टी करणे, बार बार वाचणे आणि त्याला नंतर तुम्ही लक्षात घेणे, याला म्हणतात रट्टा मार. रट्टा मारायचा नाही. आता यानंतर तुम्ही रट्टा मारायचं विसरून जायचं. ओके, रट्टा जर मारलात तर ते टेम्पररी मेमरी मध्ये आपल्या बसतो. आपल्याकडे दोन मेमोरी असतात, एक टेम्पररी आणि एक परमनंट. मग आपल्याला परमनंट मेमोरीमध्ये कसा ठेवायचा आहे आणि जो काही तुम्ही अभ्यास करताय तो कसा आपल्या लक्षामध्ये राहील, यासाठी मी खास व्हिडिओ घेऊन येतोय. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरोखरच तुम्हाला सगळे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला मात्र विसरू नका. आणि जो काही गरजू तुमचा मित्र असेल, मैत्रिणी असेल, कोणीतरी विद्यार्थी असेल तर तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हे काम तुमच्याकडे मी सोपवतोय. तर आता आपल्याला बघायचं आहे की अभ्यास कसा करावा. ओके, मग अभ्यास कसा करावा. एकतर बघा, जर तुम्ही इंग्लिश मध्ये कच्चे असाल किंवा मॅथ मध्ये कच्चे असाल तर तुमचं काहीच डोक्यात काहीच जात नाही, डोक्याच्या वरून जाते सगळं, स्पर्शही करत नाही जाताना, सगळं कुठून जाते काही कळत नाही. यासाठी काय करायचं, जे काही तुम्ही अभ्यास करताय ना बेसिक पासून करायचं. बेसिक म्हणजेच काय, आता तुम्ही पुढे इंजिनिअरिंगला असाल किंवा पॉलिटेक्निकला असाल किंवा हायर एज्युकेशनला असाल तर फंडामेंटल नावाची एक गोष्ट असते. फंडामेंटल म्हणजे काय, बेसिक रिक्वायरमेंट. काय बेसिक, जे काही बेसिक गोष्टी आहेत ते गोष्टी अगोदर शिकून घ्या. मग त्या गोष्टीच्या नंतर मेन मुद्द्यावरती हात टाका. मग त्यासाठी गेलं तर गेलं तुम्हाला 2-4 दिवस अभ्यास करण्यासाठी वेळ गेला तर गेला, पण त्या अगोदर जे काही मेन मुद्दा आहे, मेन टॉपिक आहे, ते टॉपिकच्या अगोदर तुम्हाला बेसिक गोष्टी कळणं गरजेचं आहे. ओके, आता तुम्ही काय करताय, अभ्यास करताय, भरपूर अभ्यास करताय, रात्रंदिवस अभ्यास करताय, पण लक्षात काहीच राहत नाही. याचा आळ होतं की तुम्हाला काही कळत नाही. जे काही वाचताय ना ते कळत नाही. वाचता तर येतंय पण तुम्हाला काही कळत नाही. बघा, आता म्हणतोय की बाबा मग ते स्वतःला ढ म्हणून समजून घ्यायचं का नाही? अजिबात नाही. ज्याला या दुनियामध्ये वाचता येत नाही तो ढ आहे. काय म्हटलं मी, ज्यांना वाचता येत नाही, रीड करता येत नाही, तो काय ढ आहे. पण तुम्ही आहेत का नाही? तुम्हाला एक वेळेस वाचता आलं तर तुम्ही ढ अजिबात नाही. फक्त तुम्ही वाचलेलं समजत नाही. याचं कारण म्हणजे तुमचं लक्ष दुसरीकडे असतंय. कुठेतरी घाण वस्तूकडे तुमचं लक्ष असतंय, कुठेतरी इकडं तिकडं, कुठेतरी फिरायला गेले, काहीतरी करताय, त्या ठिकाणी लक्ष राहतंय आणि पुस्तकाला समोर. मग कुठलं लक्षात राहणार आहे? राहणारच नाही. तर मेन काय, त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन देणं गरजेचं आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन देऊन सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. समजून म्हणजेच काय, समजा एखादी काहीतरी आहे, हा माणूस चाललेला आहे, हा एक वाक्य आहे, पण हा माणूस आपण ते चाललेला आहे, पण कुठं चाललेला हे आपल्या डोक्यात विचारायला पाहिजे, तेव्हा समजतंय. नाही हे चाललेलं आहे, हा चाललं गेलं, असं जर विचार केला तुम्ही होणार आहे का नाही. पण हा चाललाय, कुठं चाललाय, पुढचं कुठं वर्ड आहे बघू, कशासाठी चाललंय ते बघू, काय काम करतोय ते बघू, हे सेंटेन्स कुठलं काढतलं हे बघायचं आहे. यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, फक्त आणि फक्त समजून घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग हे माणूस चालला आणि आपलं लक्ष तिकडेच आहे, मग ते काही होणार आहे का? काही होणार नाही. यासाठी काय करायचंय, समजा कुठला तरी एखादा सेंटेन्स आला, समजा तुम्ही जर इलेक्ट्रिकल वगैरे शिकत असाल किंवा फिजिक्स शिकत असाल तर त्या ठिकाणी करंट आला किंवा दैनंदिन जीवनात मध्ये आहे करंट. मग करंट म्हणजे काय हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर अभ्यास करून काय फायदा? काहीच फायदा नाही ना. त्यासाठी करंट अगोदर महत्व, जे काही करंट आहे त्यावरती काय ते गुगलवरती टाकायचं आणि त्याची डेफिनेशन पूर्ण बघायची. तिथं नाही समजलं युट्यूब वरती बघा, तिथं बघा, त्यानंतर ते सेंटेन्स वाचा. म्हणजे करंट इज फ्लो, पण कसा फ्लो, करंटच माहित नाही, फ्लो काय झाला, किंवा फ्लोच माहिती नाही, मग करंट काय झाला, हे सगळे काही गोष्टी आहेत. फ्लो म्हणजे काय, याची डेफिनेशन काय, करंटची डेफिनेशन काय, हे सगळं बघा. हा झाला एक समजून घेणे. आणि जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत मला काहीच येत नाही, अजिबात येत नाही. मी सांगालो ना, काहीच येत नाही. मी पण तसाच होतो, मलाही काही कळत नव्हतं, पण मला कोणीतरी सांगितलं, मी स्वतः अनालिसिस केलं आणि त्यानंतर मी कुठेतरी आता टीचर झालोय. ओके, त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, समजून घेणं. मग समजून घेतलं आणि त्यानंतर एक वेळेस समजून घ्या,
समजत नाही, 2 वेळेस वाचा समजत नाही, 3 वेळेस वाचा, 4 वेळेस वाचा, सातत्य ठेवा. मग ते सातत्य ठेवल्याच्या नंतर जे काही समजतंय ते न बघता आपल्या भाषेमध्ये लिहून काढा. मराठीत समजलं ना मराठीत लिहून काढा, इंग्लिशमध्ये समजलं ना इंग्लिशमधून, तुटकी फटकी कशी का असणार इंग्लिश तुमची इंग्लिशमधून म्हणजे लिहायचा. जर इंग्लिशमध्ये तुम्ही शिकत असाल तर, मराठीमध्ये शिकत असाल तर मराठीमध्ये न बघता लिहा, म्हणजे ते तुमच्या लक्षामध्ये राहील. हा एक झाला. त्यानंतर दुसरा आपला मुद्दा म्हणजेच काय, वेळ म्हणजे आपल्याला अभ्यास कधी करायला पाहिजे. ओके, आता अभ्यास कसा करावा ते एक सांगितलं आपण. काय सांगितलं की एक वेळेस वाचा, समजून घ्या, जे काही तुम्हाला त्यातले एखादी वर्ड येत नाही त्याला काय करायचंय गुगल सर्च करा, त्यानंतर तिथं समजून घ्या त्याचं काय बरोबर वाक्य आहे, त्यानंतर त्याचा अर्थ काय होतो समजून घ्या, आणि त्यानंतर जे काही वाचलात ते न बघता लिहून काढा. परमनंट मेमरीमध्ये राहील तुमच्या, टेम्पररी नाही. रट्टा मारला तर टेम्पररी मध्ये राहते. ओके, हे झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे अभ्यास करण्यासाठी वेळ कोणता चांगला. ओके, मी सांगतो, जर तुम्हाला सकाळी लवकर उठायची सवय असेल, काय सकाळी लवकर उठायची जर सवय असेल तर त्या टाइम मध्ये फ्रेश वगैरे व्हायचं, थंड पाणी आपल्या चेहऱ्यावरती मारायचं जेणेकरून झोप येणार नाही. आणि आवडता विषय सुरुवातीचा एक अर्धा तास जो काही आपल्याला आपला फेवरेट विषय आहे ते वाचायचं, स्टार्टिंगचा एक अर्धा तास, आणि त्यानंतर दुसरा सब्जेक्ट वाचायचा. म्हणजे त्या वेळेमध्ये तुमची झोप गेलेली असते. मग ते एक झाला. 1 तास 2 तास वाचताय, मग त्यानंतर थोडंसं ब्रेक घ्या. मग किंवा झोप येत असेल तर फिरत फिरत वाचा, थोडंसं पाणी घ्या, थोडंसं किंवा तुम्हाला जे काय आवडते मोबाईलवरती रील बघायला आवडते 10 मिनिटं बघा, बरोबर, किंवा कोणाला चॅटिंग करायला आवडते ते तर सगळ्यांनाच आवडते, बरोबर, मग ते काय थोडंसं वेळ बघा आणि त्यानंतर अजून अभ्यासाला लागा, बरोबर, किंवा जे काही तुम्हाला आवडते ते करा 10 मिनिटं. किंवा मेन महत्वाचं म्हणजे खूप झोप यायली ना, एक्सरसाइज करायची 10 मिनिटं 15 मिनिटं. एक्सरसाइज अशी करायची की सगळं घाम सुटायला पाहिजे, आणि त्यानंतर सगळं साफसूफ वगैरे करून फ्रेश होऊन लगे अभ्यासाला लागायचं. ते कुठला का टाइम असेल, दुपार असेल संध्याकाळ असेल काही असेल, एक्सरसाइज 10 मिनिटं करायची. शेवटी काहीच नाही जमत ना, उठबेशा करायचा, म्हणजे तुमची झोप जाईल आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहील. आणि कॉन्सन्ट्रेशन देणं महत्वाचं आहे. कॉन्सन्ट्रेशन असेल तर काही होत नाही. ठीक आहे, मग ते झालं झोप उडवण्याची पद्धती. मग कशी उडवलं, पाणी पिलं, आवडत्या गोष्टीकडे लक्ष दिलं, एक्सरसाइज केलं, थोडंसं फिरलं, हे गोष्टी काय झाले, किंवा थंड पाणी आपल्या चेहऱ्यावरती मारलं, ह्याच्यावर काय होतं तुमची झोप उडते. नेक्स्ट काय, जे काही तुम्ही अभ्यास करण्याचा वेळ आहे ते पहाटे जर उठलात तुम्ही तर सर्वात भारी आहे, म्हणजे त्या वेळेमध्ये तुमचं काम झाला तर दिवसभर तुम्ही फ्री राहता, बरोबर. हे झाली पहाटेची वेळ. त्यानंतर असं नाही की आम्हाला उठणं होत नाही सर, आम्ही उठतो 10 वाजता. ठीक आहे, 10ला उठ, काही फरक नाही, पण झोपतोस किती वाजता, 2-3 वाजता झोपतोस, मग त्यावेळेस सुद्धा अभ्यास केला तर चांगलं. मग असं नाहीये की बाबा हे वेळ ठराविक आहे, अजिबात नाही. जेव्हा तुला वाटतंय तेव्हा तू अभ्यास करायचा. ओके, मग ती एक वेळ झाली. असं नाही की वेळ ठरवून अजिबात नसते, आणि वेळ ठरवून जर केला तुम्ही सक्सेस होणार नाही. मी सांगतो सक्सेस होणार नाही. तुम्हाला काय ठरवून जर म्हटलं 2 तास 3 तास खूप झाले, बरोबर, पण जर तुम्हाला खरंच सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा करायचा, जेव्हा तुम्हाला मूड फ्रेश असेल त्यावेळेस. हे झाली. नेक्स्ट गोष्ट म्हणायचं काय, जर समजा आपल्याला कोणीतरी काहीतरी बोललंय, कोणतरी टॉर्चर करतोय, कोणतरी शिवा घालतोय, कुठेतरी भांडण झालंय, अजिबात अभ्यास करायचं नाही, नादच करायचं नाही. कसं काय, अभ्यास अजिबात करायचं नाही. का, कारण जे काही तुम्ही अभ्यास करताय ना त्यामध्ये तिकडचे विचार येतात, मला असं का बरं बोलला, कुठं चुकलो मी, काय झाला, त्याची कुठं चूक झाली हे लक्षात येते. तशा वेळेस काय करायचं, रट्टावून जेवायचं, निवांत झोपायचं, अजिबात विचार करायचा नाही. आणि जशी झोप झाली तशी लगेच उठायचं आणि अभ्यासाला लागायचं, बरोबर. बघूत अभ्यास कसं होत नाही. ठीक आहे, त्यावेळेस सगळंच काय रिलॅक्स होऊन जातं. ही एक झाली पद्धत. त्यानंतर नेक्स्ट काय की बाबा आता आम्हाला अभ्यासावरती मन जात नाही, काय करावं. ठीक आहे, तुला जे आवडते ते कर, त्यानंतर अभ्यासाला लाग. आणि नेक्स्ट म्हटलं तर काय, सर आम्हाला अभ्यास करताना खूप बोर होते. बोर का बरं होते, तुम्हाला समजत नाही म्हणून बोर होते, किंवा झोप येते, झोप का बरं येते, समजत नाही म्हणून. मग समजून घ्या अगोदर ते सेंटेन्स व्यवस्थितरित्या काय करायचं, त्याला अभ्यास करून घ्यायचं आणि त्यानंतर अभ्यासाला लागायचं. ओके, हे झाली गोष्टी. आणि त्यानंतर लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगितलंच मी, लक्षात कसं ठेवायचं. ओके, आणि असा एक सब्जेक्ट बनवा की फेवरेट. मग हे फेवरेट कशापासून म्हणते, टीचर पासून. जर टीचर फेवरेट असेल तर सब्जेक्ट 100% फेवरेट असतोच, याच्यात काहीच नाही, बरोबर. का बरं, कारण जे काही तुमचा फेवरेट सब्जेक्ट आहे तुम्ही विचार करून बघा बरं, जे तुमचा सब्जेक्ट फेवरेट आहे ना त्याचा सब्जेक्ट टीचर जो काही असेल ते तुमचा फेवरेट असतो, म्हणून सब्जेक्ट फेवरेट असतो. आणि त्यामध्ये तुम्ही एकदम काय करताय, क्रांती करताय, आणि ती क्रांती दुसऱ्या सब्जेक्ट मध्ये येते. मी सुद्धा विद्यार्थी, मला काही जमत नव्हतं, मी कॉपी सेंटरचा पास आहे, बरोबर आहे की नाही, पण आज कुठे आहे, लेक्चरर आहे, कुठं, पॉलिटेक्निकला, बरोबर आहे की नाही. मग यासाठी काय, वेळ काळ कोणाची सांगून येत नाही, त्यासाठी काय करावं लागते, अभ्यास करावा लागतो. एकच ध्यास, ओनली अभ्यास, ना की आपला पक्ष काय एकच, कोणता, फक्त आणि फक्त अभ्यासावरती लक्ष. दुसरीकडे नाही. आपला पक्ष अभ्यासावरती लक्ष आणि सक्सेस व्हायचे. ओके, बघ व्हिडिओ जर आवडला असेल लाईक कर. एक लाईक ठोकायला काय चाललंय तुझं, काहीच आहे ना, अरे ठोकून टाक एक लाईक. आणि जे काही तुझे विद्यार्थी आहेत किंवा तुझे मित्र आहेत किंवा परममित्र मैत्रिणी वगैरे आहेत ना,
त्यांच्या ग्रुपमध्ये एक वेळ शेअर कर, म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल. अभ्यास कसा करावा, लक्षात कसा ठेवावा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नको. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.